विदर्भात व्यावसायिक नाटकांची चळवळ नाही. मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपट रसिकांची चळवळ म्हणून रुजली नाही. चित्रपट आस्वाद म्हणून मुंबई, पुणे जसे फिल्म ग्रुप्स आहेत किंवा मूवी क्लब आहेत तसे विदर्भात नाहीत. तशी सुरुवात कुठून तरी व्हावी असे मत व्यक्त करण्याकरिता तेरव या चित्रपटाकरिता दिग्दर्शक हरीश इथापे यांनी संवाद यात्रेला सुरुवात केली. 11 फेब्रुवारीला विद्यापीठ जवळील ॲनिमेशन कॉलेज येथे इथापे यांनी अनेक कलावंतांशी संवाद साधला. विजय सर, सतीश सर, सुरुदिया सर, माझी बहीण निशाती, सगळ्यांसाठी सर हा शब्द वापरला. आम्ही क्षेत्रामध्ये काम करताना लोकांना भाऊबंदीमध्ये वाटूनच टाकतो. रिस्पेक्ट नावाची वस्तू आपण आपल्याकडे ठेवत होतो. साऊथ इंडस्ट्रीमध्ये स्पॉट बॉयला सुद्धा सर म्हटलं जातं. म्हणून साऊथ इंडस्ट्री आज इथपर्यंत बॉलीवूड किती माफ करा नाही, कारण आहे की कामाचा रिस्पेक्ट आणि काम करणाऱ्याचा रिस्पेक्ट. सक्सेसचा हा पहिला पासवर्ड आहे, रिस्पेक्ट. तो आम्ही पहिले स्वीकारला पाहिजे. मी पूजा करत नाही असं माझं प्रांजळ मत व्यक्त केलं, ते माझं व्यक्तिगत मत आहे. मला कुणाच्या श्रद्धेला दुखवायचं नव्हतं, धक्का लावायचा नव्हता, तुमच्याजवळ बाधित राहावं. मी लहान होतो, 5-7 वर्षाचा असेल. आई मला देवदर्शनासाठी जत्रेला घेऊन गेली. उन्हाळ्याचे दिवस होते, डोक्यावर सगळे आग ओकत होता. प्रचंड मोठी रांग दर्शनासाठी लागली होती. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली 3 दगडमूर्त्या ठेवल्या होत्या. त्या रांगेत आई मला इकडे पुढे पुढे सरकत होती. उन्हामुळे माझा जीव कासावीस झाला. आई ते लक्षात आलं की लेकरू घाबरतात. तिने लुगड्याचा बदल माझ्या डोक्यावर टाकून मला सावली घेतली. आम्ही पुढे पुढे सरकलो, मूर्त्यांपर्यंत गेलो. आईने माझं डोकं दगडमूर्तीवरती झुकवलं, स्वतः हात जोडले आणि म्हणाली, देवा माझ्या लेकराला सुखी ठेव, त्याला सावली दे. तेव्हा काही वाटलं नाही. काही वर्षांनंतर मला ती गोष्ट आठवली, रिकॉल झाली. मग प्रश्न पडला की ज्या दगडमूर्त्या वडाच्या सावलीत बसलेल्या आहेत, ते वडाचं झाड महत्वाचं की दगडमूर्त्या महत्वाच्या? सावली देणारं झाड जगलं पाहिजे की दगडाच्या मूर्त्या जगल्या पाहिजे? मग जे दुसऱ्याच्या सावलीत राहणार आहे त्याच्या पाया पडत नाही, सावली देणाऱ्या मायेच्या पाया पडायचं. म्हणजे त्या दिवशी मी ठरवलं की झाडं जगली पाहिजे आणि माय पुजली पाहिजे. दगड जखमा करतात आणि झाडाची पानं भलं करून त्या झाडाला सुकवतात. तो माणसांनी बदलत्या जगाप्रमाणे प्रचंड शिक्षणाने बदलत पडलेला आहे. मी कोणाच्या श्रद्धेला धक्का लावत नाही, पण अप्रोच बदलवला पाहिजे जीवनाकडे बघण्याचा. आता झाडं स्वीकारली पाहिजे, माय पूजनीय झाली पाहिजे, तेव्हा समाजाचे उदाहरण कमी होते. दगड फेकून मारला की जखमच देतो, पण फळ फेकून मारलं तर कोणाची भूक शमवू शकतो. हे साधं तत्व आम्ही एकदा निसर्गाचं समजून चुकलो. पण जगण्यातली माझ्या काही वेगळी असते आणि म्हणून मी मला म्हटलं मी पूजा करतो. खरं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने संवाद करायला कोणतरी येतो आहे की आधी मला तरी वाटत नाही की असं झालं विदर्भात नाही. चित्रपटानंतरचे संवाद झाले, चित्रपटावरती चर्चा सुद्धा झाली, पण चित्रपट यायच्या आधी त्याचा प्रोमो पण येत नाहीये, टीझर पण दाखवत नाहीये, ट्रेलर पण दाखवत नाहीये आणि दिग्दर्शक लोकांशी संवाद करायला येतो. अनेकांना प्रश्न पडले की अरे तू नेमकं तुम्ही काय? मी 25 ते 30 वर्षापासून नाट्य क्षेत्रामध्ये चळवळ म्हणून काम करतो. ते चळवळ म्हणून काम करत असताना 11-12 वर्षांनी मी लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिला होता आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की पुण्या मुंबईचे संगीत नाटकाचे मंडळ, संगीत नाटकाच्या संस्था बालगंधर्वापासून सगळे कर्जबाजारी झाले की विदर्भात यायचे, एक महिना इथे मुक्काम ठोकायचा, इथं पैसा कमवायचा आणि परत जाऊन आपलं कर्ज फेडायचं. हा इतिहासही वास्तव आहे. त्यांना विश्वास होता की विदर्भामध्ये रसिकता आहे आणि आपलं कर्ज विदर्भाची रसिकताच फेडू शकते आणि मग ती देव थांबायची.
आम्ही कलाकृत्या बघितल्या, स्वीकारल्या, त्याचा मोबदला पण दिला आणि सोबत त्यांना पंचपक्वान्नाचे जेवण पण दिले. केळीच्या पानावरती पुरणाची पोळी टाकून वरतून तुपाची धार आम्ही यांना खाऊ घातली. त्यांनी आपले कर्ज फेडले. तरीही 2023 आणि 24 मध्ये ते म्हणतात की विदर्भाच्या कलाकृत्या व्यावसायिक होऊ शकत नाही. विदर्भाचे लोक विचित्र आहे. मी आता जे बोलले ते तुम्ही छान नांगरणी करून दिले, फक्त पेरणी करायचं काम बाकी केलं. ही सर माझ्या मनामध्ये अनेक वर्षांपासून होती. तर मी ठरवून टाकलं होतं की रंगभूमीला चळवळूनच काम करायचं. ही रंगभूमी आहे त्यामध्ये मातृत्वाचा वास आहे आणि भूमी ही सृजनशील असते, ती सर्जन देणारी आहे, ती नवनिर्माण करणारी आहे. आणि भूमीवरती एकदा माणसं वावरले की माणसाची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. माणसांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला की समाजाला आकार येतो, समाजाचं व्यक्तिमत्व बनतं. यावर मला दृढ विश्वास बसला आणि रंगभूमीमध्ये काम करत राहिलो. हे करताना त्याच वेळेस मी ठरवलं होतं की विदर्भ सोडून जायचं नाही. पण हे सहज धोक्यात आलं म्हणून नाही ठरवलं. एकदा झोपेत प्रश्न पडला की गुजरात मधला गांधी विदर्भात येऊन थांबतो, कोकणातला विनोबा विदर्भात येऊन थांबतो, कोकणातले आंबेडकर विदर्भात येऊन थांबतात. इस मिट्टी में कुछ तो है. त्या मातीत काहीतरी तत्व आहे की जगाला तत्वज्ञान देणारी माणसं विदर्भात आली आणि इथं जायचा विचारच नाही केला आणि इथेच स्थिरावली. आता त्या मातीमध्ये काहीतरी गुण आहे. याच मातीत जन्माला आलेले तुकडोजी विदर्भ सोडून जात नाही, गाडगेबाबा विदर्भ सोडून जात नाही, इथेच स्थिरावतात. मग आणखी विश्वास प्रबळ झाला की नाही त्या मातीत दम आहे, आपण या मातीतच थांबलं पाहिजे आणि विदर्भ सोडायचं नाही. त्या दिवशी करतो जे काही करायचं ते विदर्भात राहूनच करायचं. विदर्भात राहून पुणे मुंबईचं व्यावसायिक क्षेत्र आपण आपलं काय करू शकत नाही. जिवंत उदाहरण बिलकुल करू शकतो. पण हे करताना चळवत असताना मी विदर्भातला कुठलाच जिल्हा कुठलाच तालुका नाही सोडला 25 वर्षामध्ये की ज्या गावांमध्ये मी नाट्य शिबिरे घेतली नसतात. चिमूर, चामोर्शी, गडचांदूर, राजुरा, भंडारा, गोंदिया, साकोली, ब्रह्मपुरी, वरोरा, वणी, यवतमाळ, दारवा, दिग्रस, पुसद, कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, बोरगाव, मंजीर, दर्यापूर असे कोणतेच गावं मी सोडले नाही ज्या गावांमध्ये मी शिबिरं घेतली असतं, कार्यशाळा घेतल्या असतं. माझा विश्वास दृढ झाला होता की ही जागा माणसं घडवते. आपण आपला वेळ आणि आपले एफर्ट्स दिले पाहिजे. 25 वर्षांनी पॅशनेटली फिरलो आणि नाट्य चळवळ म्हणून विदर्भाची नाट्य चळवळ महाराष्ट्रामध्ये दखल घ्यायसाठी प्रयत्न केले. विदर्भातल्या नाट्यकलाकृती त्या दर्जाच्या नसतात. कला क्षेत्रावरती आमचाच अधिकार आहे असे म्हणून घेणारे व्यावसायिक शब्द पण वापरत नाही. धंदा करणारे मी जे काही बोलणार ते जबाबदारीने बोलणार. त्या धंदेवाईक लोकांनी सतत तुम्हाला डॉमिनेट केलं. आम्ही डॉमिनेट का होतो याचाही मी विचार केला. खूप दिवसापासून या विषयाला घेऊन मी अस्वस्थ होतो. 4 दिवसांनी मी द्वादेश्वर सरांजवळ बसलो. नंदपूरला गेल्यानंतर चहा घ्यायला घरी गेलो. चहा घेता घेता मी सहज सरांना विचारलं, सर एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसांपासून मी तुम्हाला विचारत होता. तर बोलले हरीश विचार. म्हटलं विदर्भातल्या माणसांच्या स्वत्वाच्या जाणीवा कधी वृद्धिंगत होणार. वर्षात सर हसले, चहाचा पण घेतला. म्हणजे हरीश, जाणीवा वृद्धिंगत व्हायसाठी त्या पहिले असायला पाहिजे. तर आमच्यामध्ये आम्ही आमचं स्वत्व ठेवलं आहे का हा पहिला प्रश्न मी आणि निमित्ताने तुम्हाला विचारला. तुम्ही म्हटलं सर मला असं वाटतं म्हणजे बोल म्हटलं आपण पहिले सीपीआय बेरारमध्ये होतो मध्य प्रदेशमध्ये, तिथून आपल्याला काढलं आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये टाकलं. कदाचित आपल्यामध्ये उपप्रबंध नाही आलं. काही दशक आपण त्यांचं कॅरी करत गेलो आणि आता उर्वरले दशक आपण त्यांचं कॅरी करतो. त्यामुळे आमची अवस्था पेंडुलम सांगता येईल का हे देणार तर हो ही नक्की झाली आहे आणि यावरती चिंतन व्हायला पाहिजे. तो चांगला विषय तुम्ही मला वाटतं आणि हे वास्तव आहे की तुम्ही आता जे बोलले की आमच्या बोलण्यामध्ये सहज हिंदी येऊन जाते हा उपरेपणाचा भाग आहे. आणि पुण्या मुंबईमध्ये गेलो तर आम्ही आमची भाषा सोडतो आणि त्याचा स्वीकारतो हा एक उपरेपणाचा दुसरा भाग आहे. आम्ही आमचं स्वत्व गमावून बसलेलो आहे. ही स्वत्वाची लढाई कुठेतरी नव्याने सुरू केली पाहिजे.
जे आम्हाला सतत डॉमिनेट करतात, तुच्छ शब्द मी वापरणार नाही, जे आम्हाला टाळतात, नकारतात. आम्ही नकारासाठी जन्माला आलेलो नाहीये. माझ्या मायने माझा जन्म सन्मानाने जगायसाठी दिलेला आहे, एवढं मला कळतं. कारण की माझ्या जन्मामध्ये माझ्या मायच्या वेदना आहेत. तेव्हा माझं नातं वेदनेशी असल्यामुळं मी माझ्या मातीतल्या वेदनांच्या प्रश्नाला घेऊन माझ्या कलाकृती उद्या केला पाहिजे, ते सुद्धा मी ठरवण्याशी ठरवून टाकलं. श्याम पेडकर सारखा सशक्त लेखक, साध्या सरळ लेखणीचा माणूस प्राप्त झाला लेखक म्हणून, ही खूप मोठी गोष्ट आहे. अत्यंत साधी सरळ सोपी भाषा आणि आपली वराडी वैदर्भीय भाषेला चिमटीमध्ये घट्ट पकडून आपल्या लेखणीच्या शब्दामध्ये उतरवतो. अदरवाईज पुण्या मुंबईचे लेखक फक्त शब्दांच्या ठिकाणावर उभे राहतात. त्यामध्ये सात्विकता नसते, त्यामध्ये सामाजिक तत्व नसतं, फक्त बाजार पण भरलेलं असतं आणि त्याने आमच्या डोक्यावर डोळ्याने घेऊन हे वास्तव आहे. तुम्ही सगळे व्यावसायिक नाटक पुण्या मुंबईचे तपासून पहा. मी थोडा मोकळा संवाद करणार आहे. कुटुंबाच्या बाहेर निघत नाही आणि स्त्रीच्या अपमानाच्या पुढे जात नाही. वुमन डॉमिनेशन. कलावंत पण आपण सगळे ग्रेट आहात. मला कुणाच्याबद्दल आकस नाहीये, कुणाच्याबद्दल द्वेष नाहीये, तो बाळगू पण नाही. पण माझ्या मते मी विश्वासाने ताकदीने मांडले पाहिजे, हा माझा अधिकार. तुम्ही सगळी मराठी नाटकं तपासून पहा. त्या सगळ्या मराठी नाटकांच्या सुना पाटलाच्या घरातल्या, त्यातले बाकीचे पात्र किंवा त्यांना अत्याचार करणारे, तिच्या डोक्याचा पत्र ढळून याची व्यवस्थित काळजी घेतलेल्या संहिता, सगळ्या दृश्यांची सुरुवात तुझ्या यात्रेपासून झाली किंवा सगळं परिवाराचं पालन पोषण किंवा उदरभरण करण्यामध्ये व्यस्त असलेली बाई, जिने आपले मतं मांडायचे नाही, जिने आपले विचार ठेवायचा नाही, अशा सगळ्या संहिता किंवा कौटुंबिक विनोद, ही सर्रास बायांवरती आणि आम्ही तिकिटा काढून वर्षानुवर्ष ते एन्जॉय करत आलेलो आहे. विदर्भातली सगळी नाटकं जर तुम्ही तपासली, विठ्ठल रागांपासून तर लेखनकारांपर्यंत आणि प्रेमानंद मेघवीसारखा विदर्भातला अत्यंत ताकदीचा मोठा लेखक, हे या मातीतले प्रश्न घेऊन आपले लिखाण करतात. त्या संहिता दिलेल्या आहेत. विदर्भातले एकही नाट्यलेखकांनी या पद्धतीच्या कौटुंबिकांनी वुमन्स डॉमिनेशनचे स्क्रिप्ट लिहिलेले नाही. मग ते फावडे सर असो, फावडे सरांपर्यंत मी श्याम पेडकरांपर्यंत सगळ्या संहिता तपासून पहा. पेडकरांचं गारबो असो, वाड्याची असो, वासनाकांड असो, प्रेमानंद मेघवीचं देवनवरी असो, सगळे पांढरा बुधवार असो, तळमाजुरी असो, त्यांचं बालपण त्यांनी तळमाजुरी माध्यमातून त्यांनी जे बघितलं ते त्यामध्ये संहितेमध्ये आलं. तळमाजुरी म्हणजे कसा काय श्रमिकांवरती अन्याय आणि अत्याचार होतो, किंवा संजय लिवणीच्या स्क्रिप्ट घेतो वैजागीपासून सगळ्या, या सगळ्या सामाजिक विषयाला घेऊन आपल्या जगण्याचं प्रतिबिंब, आपल्या जगण्याच्या वेदना मांडणाऱ्या, वेदना सांगणाऱ्या सगळ्या संहिता आलेल्या आहेत. आणि त्यांनी व्यवस्थित स्मार्टली तुम्हाला गुदगुल्या करणाऱ्या, तुमचाच अपमान करून तुम्हाला हसवून तुमच्याकडनं पैसा काढून घेणाऱ्या संहिता आपल्या मनात टाकल्या. हे वास्तव आहे. आणि विदर्भातले नाटक पुण्या मुंबईची बरोबरी करू शकत नाही. आणि रगतपेटी नाटक केलं, अत्यंत वेगळा विषय, ज्याला कोणी हात लावायला तयार नव्हता, ताकदीने उभं केलं, कलात्मक पद्धतीने उभं केलं, क्लासिकल टाईज दिला आणि महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये वाजवून दाखवलं. पुरस्कार प्राप्त म्हणजे कलाकृती ग्रेट असं होत नाही. लोकांनी स्वीकृती देणं म्हणजे कलाकृती ग्रेट. रगतपेटी सारखा बहीण भावाचा विषय अत्यंत सामान्यातल्या सामान्य बाईंनी जेव्हा पाहिलं तर ते म्हणाले की हेच घराघरामध्ये आहे. लोक आपलं झाकून ठेवतात, दुसऱ्याबद्दल बोलतात. तुझे हरीश जे काही मांडल्या रगतपेटी ते घराघरामध्ये आलं पाहिजे. वास्तविक लोक जास्तीत व्हायला नाही. या पद्धतीने सगळ्या कथा आणि विशेष आकडेवारी लिखित गेले. मी ते करत गेलो. आवाज कमी ठेव. एक नाट्य चळवळ उतरवली. पुण्या मुंबईच्या व्याख्यानाला दखल घ्यायला लावली. रगतपेटीनंतर मला अनेकांनी म्हटलं की मुंबईत घेऊन जा. माझी पहिल्यापासून चांगली संबंध, मकरंद असो, सयाजी असो. हरीश मुंबईला गेला. स्मिताताईंनी मला 93ला बोलवलं होतं. ये हा आम्ही कामात येतो, तू चांगलं डिरेक्शन कर, तुझ्यासारखे बरोबर इकडे आले, काहीतरी वेगळं बाहेर येईल. तर मी विदर्भाने असतो. म्हणजे काय विदर्भात काय पडलेलं तुझं माती हे वाक्य माझ्या
म्हटलं नाही मातीला कशाला होईल, आणि मातीला झाली समजा माझ्या आयुष्याचं तर मातीत मी उगवतो, सिमेंटच्या बॅगमध्ये उगवतो. पण माझ्यातून कोणीतरी उगवलं ना, तुमच्यातून कोणी तुम्ही स्वतःच उगवले नाही, माझी उगवण क्षमता गमावणार इथंच नाही. आणि चित्रपट हा माझा कधीच स्वप्न राहिलेला नाही. मी रंगभूमीवरती रमणारा माणूस आजही आणि उद्या, कारण ही माणसं घडवतात, हे माणसांमध्ये विश्वास देते, हे माणसांना कसं ओळखायचं याची शिकवण देते. मी नाही केलं. 2015ला नाना पाटेकरांचा मला फोन आला, हऱ्या कुठे आहेस? ते आम्हाला प्रेमाने हऱ्या मागे असे बोलतात. नाना वर्धेला घरीच होतो, मी जरा अस्वस्थ आहे, मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रचंड आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि माणूस म्हणून मी समाजामध्ये वावरत असताना माझ्याकडे काही जबाबदारी आहे. एक 30-35 लाख रुपये माझ्याकडे जास्तीचे आहे, त्याची मला गरज नाही. मी पैसे पाठवायची व्यवस्था करतो, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारापर्यंत जा, आणि तू तुझ्या हिशोबाने काय करणार मदत करेल, मी मदत करेन, तुला पैसे पाठवतो. नाना मला 1 दिवस द्या, मी तुम्हाला उद्या करतो. म्हणजे ठीक आहे, उशीर करू नको, भडव्या 4 काम असतील ते बाजूला ठेव, भडव्या 4 काम असतील ते बाजूला ठेव. नाना ती भाषा आहे, अस्सल मराठी माणूस, मातीतला माणूस, आपली भाषा नाही सोडत. सर उद्या मी 100% काय करायचं ठरवलं. मी लगेच शांपूला फोन केला, मकरनला कॉन्फरन्सवर घेतला. मकरन जसा फोन आला गुरुजीचा, मलाही घेऊन गेला, आमचंच बोलणं झालं की याची बोला पाहिजे, डायरेक्टली तुला फोन केला. तर काय करायचं, काय नाही म्हणून पैसे आले की तू आणि श्यामराव काय दोघं ठरवा आणि करा. म्हटलं नाही, मला म्हणला काय गुरुजी म्हणतात ते तू म्हणतो की नाही, म्हणजे माणूस चिडत नाही, तसं म्हणत नाही. मी पैसे घेऊन त्यांच्यापर्यंत जाईल हे ठीक आहे, पण 4 पैसे दिल्याने माणसाचं आयुष्य बदलते यावर माझा विश्वास नाही. माणसासोबत माणूस उभा राहिला की माणसाला जगण्याचं बळ मिळते यावर माझा विश्वास. तात्पुरतं मलमपट्टी म्हणून मी काय द्यायचे 10-20 हजार रुपये मी देईन, तुम्ही पाठवलेचा मेसेज पण मी त्यांच्यापर्यंत देईन, त्यांना तेवढ्या पुरतं बरं वाटेल, त्या बातम्या छापून. पण शेवटी ती पोकळी काम नाही, पोकळी भरायसाठी काय करू शकतो याचा विचार होत असेल तर मी पुढे सांगतो. म्हणजे काय केलं पाहिजे, तर नानांनी स्वतः यावं, स्वतः त्या महिलांसोबत बोलावं, बसावं, जी काही मदत द्यायची ती मदत द्यावी, आणि पाठीवरती हात ठेवावा. माणसासोबत माणूस उभा राहिला तर माणसामध्ये जगण्याचं बळ येते, त्याचा विश्वास आहे. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणाऱ्या माणसावरती भरोसा ठेवू नका, कधी कवरेज लाभ झाल्याची गॅरंटी. मागच्या माणसाचे एक्सप्रेशन पाहतायत, ते सोबतच्या माणसाचे एक्सप्रेशन पाहतायत. त्यामुळे पाठीशी म्हणणारा माणूस कधीच भरोशाचा नसतो, सोबत म्हणणारा माणूस भरोशाचा असतो. तर तुम्ही या, त्या महिलांना वाटेल की कुणीतरी आमची दखल घेतली आहे, कुणीतरी आमच्या सोबत आहे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येईल. आपल्या 4 शब्दांमुळे त्या लढायला लागेल, संघर्ष करायला लागेल, त्याच्या प्रश्न सुटतील, पैशाने तात्पुरते प्रश्न सुटणार. अनाना ते पटलं, आणि वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये 82 महिलांना यवतमाळ जिल्ह्यात आणून आम्ही पहिला कार्यक्रम केला. थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावं लागेल म्हणून मी सांगतो. त्याच्या बातम्या लागल्या, मीडियाने कव्हरेज दिलं, जगभरात फोन यायला सुरुवात झाली की आम्हाला पण मदत करायची आहे, आम्हाला पण मदत करायची आहे. आमच्यासमोर प्रश्न आला की आता हे लोकांनी पाठवलेले पैसे घ्यायचे कोणी, तर की चांगल्या कामाचा उदो करणारा मीडिया उद्या पैसे आल्याबरोबर हिशोब विचारायला लागेल, त्याला आन्सर कोणी व्हायचं. 5व्या दिवशी नानांनी परत फोन केला, उद्या उद्या निघाली घरी. मी पुण्याला गेलो, शांभू मी मग नाना बसलो, दिवसभर आम्ही चर्चा केल्या आणि ठरवलं की फाउंडेशन तयार करायचं. नानांनी चॅरिटी कमिशनला फोन केला, उद्या सकाळी 10 वाजता घरी या. ते घरी आले, ते त्यांना बॉयलाच घेऊन या, बॉयलाच घेऊन आले. एका दिवसामध्ये घटना बनली, एका दिवसामध्ये रजिस्ट्रेशन झालं, दुसऱ्या दिवशी आम्हाला नंबर मिळाला, दुसऱ्या दिवशी आम्ही अकाउंट डिक्लेअर केला. एका दिवसामध्ये 4,77,00,000 रुपये जमा झाले. हे दातृत्व या समाजामध्ये आजही जिवंत आहे. मला सांगायचं, आपण म्हणतो की यार समाज व्यवस्था बिघडलेली आहे, समाजामध्ये लोकांमध्ये आता ती दान द्यायची वृत्ती राहिलेली आहे, चुकीचं आहे. कोण मागतं याला महत्वाचं आहे. देणारे तयार आहेत,
पण पदर कुणाचा आहे, कुठल्या पदरात टाकायचं, ते पदराची स्वच्छता किती आहे ते तपासतात लोकांनी, मग टाकतात. एका दिवशी 4,77,00,000 रुपये अकाउंटला आले. 5:30 वाजता आम्ही बॅलन्स शीट तपासली. आम्ही शॉक झालो. समाजातल्या संवेदनशीलता आजही कायम आहे. समाजातला माणूस आजही जिवंत आहे. आपण उगाच म्हणतो की समाज वाईट आहे, समाज वाईट आहे, समाज वाईट आहे, समाजात काही आलं नाही, नवीन पिढी खराब आहे. आणि युथनी IT सेक्टरने लोकांनी प्रचंड पैसा टाकला. त्याचा अर्थ तरुणामध्ये पण समजणं आहे. मी खेड्यापाड्यातला ग्रामीण जीवनातला माणूस असल्यामुळे मला एक निसर्गाचं तत्व माहित आहे. तुम्ही ओढ्यावरती जाऊन जर पाणी प्यायचं असेल तर ओढ्यातून डायरेक्ट पाणी पित नाही. माझे हात उलटे करतो, पाण्यावरचा मळप दूर करतो, हे हात सरळ करून पाण्याच्या पोटात टाकतो आणि ओंजळीमध्ये पाणी घेतो आणि विश्वास असतो की माझ्या ओंजळीतलं पाणी स्वच्छ आणि निर्मळ आहे आणि ते ग्रहण करतो. समाज सुद्धा त्या ओढ्याच्या पाण्यासारखा आहे. वरचा कचरा बाजूला करायचा, त्या चांगली माणसं तुमच्या ओंजळीत आपोआप येतात. ही 4 चांगली माणसं ओंजळी देण्याच्या प्रोसेसमध्ये एकदा गेलं की त्या प्रोसेसमध्ये एक चांगलं प्रॉडक्ट जन्माला येईल. कारण की प्रोसेसमध्ये वेदना असतात, संघर्ष असतात. त्या प्रोसेसमध्ये गेलेली हा चित्रपट त्या उंचीतनं आलेला आहे. वरचा मळप दूर करून जे काही उंचीमध्ये आम्हाला सापडलेलं आहे ते सापडलं पण म्हणजे हा चित्रपट तेरपा आहे. संस्था रजिस्टर झाली, फाउंडेशन झालं. नाना बोलले की आता उर्वरित महाराष्ट्राचं काय करायचं म्हटलं आपण एक दौरा करूया. आणि मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाना वर्धेला आले. 3 दिवस आम्ही घरी थांबलो. सगळा प्रोग्राम डिझाईन केला, सगळी सरांना माहिती आहे. आणि आम्ही अख्खा महाराष्ट्रातले दौरे केले. सांगितलं पाहिजे की एकेका शहरामध्ये जेव्हा आम्ही या आत्महत्याग्रस्त परिवारातील महिलांना कलेक्ट केलं तर 350, 400, 500, 18, 19, 21, 23, 24 कोवळ्या वयातल्या पांढऱ्या कपड्याच्या मुली समोर बसलेल्या काय चित्राची त्या सगळ्या महाराष्ट्रातले फुटेज माझ्याकडे आहे. कधीही पाहिजे असेल तरी दाखवू शकतो. सगळ्या कोवळ्या वयातल्या मुली, कोणाच्या खांद्यावरती 3 वर्षाचं लेकरू, कोणाच्या खांद्यावरती 3 महिन्याचं लेकरू, कोणी 7 महिन्याची पोटूशी, कोणी 8 महिन्याची पोटूशी. अख्खा दौरा आटोपला. करोड रुपयाचा वाटप आम्ही महाराष्ट्रामध्ये केला. त्यात महिलांना एक चांगला मेसेज केला, हिंमत आली की कुठे आपल्यासोबत त्याचं एक नेटवर्क मी उभं केलं. आज माझ्याजवळ 27,000 महिलांचं नेटवर्क आहे विदर्भ आणि मराठवाड्यात. मग मी 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, म्हटलं आपण पैसे दिले, सिलाई मशीन दिल्या, शेळ्या वाटप केल्या. हे करताना महाराष्ट्रातले स्वतःहून काही लोक माझ्याशी कनेक्ट झाले. प्राध्यापक वासुदेव ऋषी इथे बसलेले आहेत, त्यांचा माझा काही संबंध नाही. स्वतःहून हरीश भाऊ तुम्ही काम करतात, अमरावती जिल्ह्याचं काम मी सांभाळतो. आपलं पेट्रोल खर्च करतात, आपला दिवस देतात, आपला वेळ देतात, पदरचे पैसे मोड करून महिलांच्या घरामध्ये देतात, कागदांना चेक देतात. कुणाच्या शिक्षणाची अडचण मी कधीही फोन करतो, काम करतात. संदीप धुळे तांदूळबाजारचं कार्य करतात. असे महाराष्ट्रभरातले कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने आपाप उभे राहिले, यांचा माझ्याशी काही परिचय नव्हता. एक दिवस पुसळच्या कार्यकर्ते मला प्रश्न केला स्वप्नील देशमुख की सर तुम्ही आमच्यावरती ब्लँडली विश्वास आमच्यावरती काम सुरू होतं, उद्या आम्ही काही कमी जास्त केलं तर? चांगला प्रश्न. तू माझ्याशी एकदा विश्वासघात करशील आणि आयुष्यभरापासून माझ्यापासून तुझी त्यात नुकसान माझं नाही, नुकसान तुझं आहे. माणसांवरती विश्वास ठेवता आला पाहिजे. त्याकरता पहिले स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. त्यांचा स्वतःवरती विश्वास असतो, इतरांवरती विश्वास ठेवा. माझ्यावरती एवढा प्रचंड विश्वास आहे तर माझा सामाजिक व्यवस्थेवरती विश्वास आहे. मी राजकीय व्यवस्थेबद्दल कधीच बोलत नाही निवडणूक असतो, कारण की मला माहिती आहे राजकीय व्यवस्था म्हणजे बोटावरचं नख आहे. नीट आहे का? राजकीय व्यवस्था आहे बोटावरचं नख आहे. नख वाढलं की लगेच नेल कटरनी कापून त्याला आकार द्यायचा असतो, त्यामुळे त्याचं अस्तित्व फार नाही आहे. बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला नेल कटर सारखा. नख वाढलं मळ सारखं कापून फेकून त्यांनी बोटाचा आकार दिला. पण बोट हे सामाजिक व्यवस्था आहे, हे वाटता का नाही. आणि सामाजिक व्यवस्था ही तुमची आमची याची कायम स्वरूपी आहे. आणि त्या सामाजिक व्यवस्थेसाठी संविधान बाबासाहेबांना मानते. त्यातला छोटासा नखाचा भाग म्हणजे राजकीय व्यवस्था. त्याची काळजी करायची गरज नाही. ते कधीही कापून फेकता येतं, बोट नाही कापून फेकता येत. त्यामुळे तेरवा चित्रपट राजकीय व्यवस्थेबद्दल भाष्य करत नाही, सामाजिक व्यवस्थेबद्दल भाष्य करत. की माझी सामाजिक रचना, माझी सामाजिक व्यवस्था ही माझं जगणं मान्य करणारी आहे का नाही आहे. आमचा साधा प्रश्न आहे चित्रपटाच्या माध्यमातून की आमचं जगणं मान्य करा. आम्हाला बाकी काहीही नको, आम्हाला योजना नको, आमची क्यू कर असेल तर म्हणणं नाही आहे. फक्त आमचं जगणं मान्य करा, आमची दखल घ्या, त्या पलीकडे आम्हाला काहीही नको. इतका साधा मेसेज आहे चित्रपट. तुम्ही बघा पुढल्याप्रमाणे व्यावसायिक नाटकांनी ज्या पद्धतीने चित्र आपल्यासमोर उभं केलं, जे काही बाजारीकरण केलं, तसंच मराठी चित्रपटांनी केलं.
दादा कोंडकेंसारखा अस्सल मराठी माणूस, मातीतला माणूस, ज्या पद्धतीने सोशल मेसेज देऊन जायची, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना काय त्रास झाला ज्येष्ठ लोकांना माहिती, तर तरी त्यांनी आपली जागा या मराठी स्क्रीनवरती मजबूत केली, स्वीकृती द्यावं लागली, स्वीकारावं लागलं. तर त्याच काळामध्ये त्यानंतरच्या काळामध्ये सुरुवातच झाली मराठी चित्रपटाच्या बाया कशा, सगळे मराठी चित्रपट आम्हाला अलकापुर रडणाऱ्या बायांसोबत रडतात. बाई म्हणजे रडणारी, बाई म्हणजे रडणारी. किती वर्ष कशासाठी? प्रचंड शिक्षण घेतल्यावर रडणार, इतकं स्वातंत्र्य अबाधित केलं तरी रडणार, संवाद कौशल्य विकसित झालं तरी रडणार. रडणारी नाही, लढणारी. त्यातली नायिका रडत नाही, त्यातली नायिका लढते. आम्ही लढलं पाहिजे, लढल्याने प्रश्न सुटतात. तुम्ही पिढ्यानपिढ्या शतक दशक फक्त बाई म्हणजे काय तर रडणारी रडणारी आणि रडणारी आणि अपमान सहन करणारी. कुठेतरी वुमेन रिस्पेक्टचा स्टार्ट झाला पाहिजे आणि तो घरातनं झाला पाहिजे. चित्रपट हा चित्रपट शेतकरी आत्महत्येवरती नाही आहे, मी कथा सांगणार नाही. हा चित्रपट शेतकरी आत्महत्येवरती भाष्य करत नाही. शेतकरी आत्महत्येवरती अख्खं जग बोलतं, अख्खं मीडिया लिहून काढतं. लोक हळहळतात, दारू पिऊन मेला, लफडं होतं म्हणून मेला, भानगडी होत्या म्हणून मेला, नको ते बोलतात. पण आत्महत्या झाल्यानंतर तिची बाई एकटी उठते, तिच्या जगण्याबद्दल कोणीच बोलत नाही. ते बोलणार नाही. एकटी बाई ही सगळ्यांना संधी असते, सोय असते. आणि ती पुरुषी मानसिकता सामाजिक व्यवस्थेची नंतर येते, ती घरातनं सुरू होते. #तेरव नावाचं एक हँडल सुरू केलं आहे मी FB वरती, आत्ता सुरू केलं 2 महिने आधी. त्यामध्ये त्या बायका आमच्याशी कनेक्ट आहेत, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना आम्ही लिहायला लावल्या. त्यात आमची एक सहकारी अलका शेंडे नावाची, तुमच्या अमरावती जिल्ह्यातलीच धामणगाव होती. तिने तिचा अनुभव लिहिला की नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर 1.5 महिन्याने तिचा पुतण्या ज्याने लग्नामध्ये जे पाय धुतले होते तो तिला म्हणतो की काकू आता तू माझी ऍडजस्ट होऊन कोणाला काय समजते. हा घरचा पुतण्या म्हणतो तर काय सामाजिक व्यवस्थेकडे तुम्ही बोलू शकता. मी #तेरवरती जा FB वरती हे हँडल आहे. तुम्हाला सगळ्या महिलांच्या घरात मंदा आरोग्याची कथा येईल. प्रांजली भेंडे इंग्रजांमध्ये मुलगी गेला, मी इंजिनिअरिंग कॉलेज टाकून MGM इंजिनिअरिंग केली, KPSC तयारी करते. शेकडो बायका उभ्या केल्या, प्रसिद्धीच्या भांडणीला मी नाही म्हणतो. या पद्धतीने आता बायका व्यक्त व्हायला लागल्या, हे याचं यश आहे. माणसं बोलली पाहिजे, संवादातनं समाज दुरुस्त होतो, संवादातनं समाज पुढे जातो. बहिर्मुखी सदा सुखी, अंतर्मुखी सदा दुखी. माणसं बोलली पाहिजे, माणसांनी आपल्या वेदना मांडल्या पाहिजे आणि बायकांनी तर मांडल्याच पाहिजे. माय बोलत नाही मग पोरगी बोलत नाही. तिला वाटतं की मायच बोलली तर मी कशाला बोलायचं, आणि आयुष्यभर पिढ्या सहन करत राहते. ही पिढ्या टाळणारी, पिढ्या नाकारणारी नायिका म्हणजे जना. आम्हाला अलकापुर आमच्या पदरात टाकून ठेवली, रडत राहते. एकीकडे हे चित्रपट तर दुसरीकडे सगळ्या TV सिरियल तुम्ही तपासून पाहिल्या तर घरामध्ये बार असतो. विक्रम बारमध्ये बसून, घरातल्या बारमध्ये बसून टॅग घेत असतो आणि बार पडून जरी घेतली आमची बायको बार मांडल्या, बरोबर ना. पण हा बारमध्ये बसून मस्त दारू पितो आणि ही बाई घरातून निघते बेडरूम मध्ये, हातामध्ये फाईल असते. हा विचारतो नेहा कहा जा रही हो. विक्रम अब मैं और नहीं सह सकती, मैं डिवोर्स के लिए वकील की तरफ जा रही. हा तिला म्हणतो की गाडी गेली का सांगा. अरे भाऊ डिवोर्स घ्यायला चालली, तुझ्यामध्ये गाडी म्हणता. ती वापस येते, तिच्या केसात हात धरत. विक्रम आजकल आप बहुत पीने लगते हो, डिवोर्स के बाद मीना से शादी करते, मेरी सही. बायको सांगते आपल्या मैत्रिणी सोडत. इतके फोडपट विषय आपल्यासोबत सिरियल मधनं मांडतात. आम्हाला यार तुमचं काय करा, पाय धुवून पाणीच पिलं पाहिजे. 3-3 महिने समजत नाही कुणाचा नवरा कोण. अरे सांगा माझ्याकडे पाठी घ्या. 35-36, 36 वयाचे पुढे घरात झाले, पण याची विहिरीच्या लग्नाची चिंता, पण त्याच्या पुढाच्या लग्नाची चिंता. आमच्या टेस्ट त्यांनी त्यांच्या हिशोबाने तयार केलेल्या आहेत. मी जे काही शब्द वापरतो ते फार निवडून वापरतो.
आपली टेस्ट त्यांनी त्यांच्या हिशोबाने तयार केलेली आहे. तुमची टेस्ट ही तुमची राहिलेली नाही आहे, ही त्यांची. तुम्ही काय खायचं काय बघायचं ते ठरवतात, तुम्ही ठरवत नाही हे समजून घ्या. आणि आमची सगळ्यात मोठी चुकी आमचा लॉस आहे की आम्ही आमची टेस्ट सुद्धा गमावून बसलेला आहे. तोंडाची चव गमावण्याचा अर्थ काय माहिती आहे? निमोनिया होणे, मरणाकडे जातो. तुम्ही आम्ही मरणाकडे जातो. आता तरी चव दुरुस्त करा, थोडी लिंबाची गाडी घेऊन पाकडू लागते. टेस्ट बदलून टाकली त्यांनी, त्यांच्या हिशोबाने टेस्ट केली. परिणाम आमच्या घरातल्या मुलांची सुद्धा टेस्ट बदललेली आहे. मुलांना तेच चांगलं वाटतं. तुमच्यापैकी प्रामाणिकपणे सांगा, 12th फेल किती लोकांनी पाहिलं? 3 लोकांनी, 4 लोकांनी. अत्यंत मोटिवेशन देणारा, प्रेरणा देणारा चित्रपट, तो प्रत्येक मायबापांनी मुला मुलींना सोबत पाहायला पाहिजे. आणि घरी जेवताना त्यावरती चर्चा केली पाहिजे. आम्ही नाही पाहत. आम्ही पाहतो इतने छेद करूंगा की कन्फ्यूज रहेंगे कि सांस कहाँ से ले आओ. हा डायलॉग असू शकतो विजय सर. इतने छेद करूंगा की कन्फ्यूज रहेंगे कि सांस कहाँ से ले आओ. हा कसा काय डायलॉग असू शकतो? त्यामध्ये काय सूचित राहिलं, काय लिटरेचर राहिलं? हम जहाँ खडे होते वैसे नाही खडे होते. होत असं ना हो. माई माझ्या कन्फ्युजन राहिलीच राहिली ना विनोद यासाठी. त्याची चर्चा अजूनही मग कुठं आहे? कब आई होली? कॅलेंडर पाहिजे तो कब आई होली? आमचा डायलॉग आहे. घंटा नाही तर घंटा नाही, आपलं साठच भाजी. त्यामध्ये काय सोशल मीडियावर तुम्ही खरंच सांगा, त्यामध्ये काय लिटरेचर वाले मला खरंच सांगा. आपल्या चित्रपटातले, आता मी आपला शब्द वापरणं सुरू केलं. विजय सर बोलेपर्यंत हा चित्रपट आमचा होता, आता तो आपला केला, आपला केला. आता तुम्ही त्यातला एक भाग, तुम्ही आता क्रूमध्ये आलेले आहात, आता क्रूच्या बाहेर गेले की मला क्रू समजतो. आपल्या चित्रपटाचे डायलॉग शांतपणे लिहिले. शेतकरी आत्महत्या केली, त्याची बायको जेव्हा पटवाऱ्याकडे जाते आणि म्हणजे साहेब 7/12, म्हणजे 7/12 तुझे साहेब 7/12 पाहिजे होता, म्हणजे पैसे लागतात. साहेब पैसे तर नाही, पटवारी म्हणजे पैसे नाही, तर बरंच काही तुमच्याकडे द्यायला, बरंच काही आहे ना तुमच्याकडे द्यायला. असं पटवारी त्या स्त्रीला म्हणतो एकल पडलेल्या पाहिजे. ते डोळे काढतो ते हरामखोर, अंगावर खादी, मनात मादी, थोबाडीत मारतो. हा झाला डायलॉग. यामध्ये लिटरेचर व्हॅल्यू आहे, यामध्ये सोशल व्हॅल्यू आहे, यामध्ये बाईचं लढणं आहे, बाईचा संघर्ष आहे, यामध्ये बाईचा अस्मिता आहे, बाईचा स्वाभिमान आहे. त्या लोकांनी पिढ्याने पिढ्या आमच्या बाईचा, आमच्या कुटुंबाचा, आमच्या समाजाचा स्वाभिमानच गमावून टाकलेला आहे. ते समजून घ्या म्हणून मी स्वतः सुरुवात केली. किती वर्ष, किती पिढ्या हे सहन करायचं? काहीच रिअलाइज नाही, काहीच वाटत ते फक्त ना विचार देते लोक. फक्त बोलतो आम्ही. चित्रपट हे माझं क्षेत्र नाही, म्हणजे मी खूप जास्त धंदा आणि नाव, हा खूप नाव आहे माझं महाराष्ट्रात, ते देशात आहे. हा चित्रपट मी तेवढ्यासाठीच केला की नाही, आणि तो करून का बाहेर पडल्याचं कारण असं की ज्या माणसांसोबत मी 25 वर्षापासून काम केलो, त्या माणसाशी मी डायरेक्ट संवाद केला पाहिजे, बोललो पाहिजे. हा माझा अधिकार आहे, सामर्थ्य मी मिळवलेला आहे. म्हणून मी इथपर्यंत आणि फिरतो आहे विदर्भामध्ये, मराठवाड्यात मी निर्माण केलं. चला आता सगळे मिळून आपल्याला कॅरी करूया. असा कसा विदर्भाचा चित्रपट चालत नाही. सरळ टाकला होता विदर्भात निर्माण झालेला चित्रपट धंदा नाही, आम्हाला धंदा नाही करायचा आहे. आम्ही कमर्शियल धंदेवाईक नाही आहे. धंदेवाईक आणि कमर्शियलमध्ये फरक आहे. आम्ही पण कमर्शियल आहोत. सगळ्या कमर्शियल नॉर्म्स मध्ये मी हा चित्रपट बनवला. 2021ला ऑस्कर घेतलेला नो मर्डन चित्रपटामध्ये जे लेन्स वापरले, खूप लेन्स तिने चित्रपटामध्ये वापरले. 3 वर्षापासून मी फिरलो प्रोड्युसरसाठी, फायनान्सरसाठी, मला नाही मिळाले. शेवटी आमचे मित्र नरेंद्र जिस्का आणि माझे मित्र नरेंद्र रावरीकर, हे रोहित शेट्टीचे आर्ट डायरेक्टर आहेत, नाव ऐकलं असेल. म्हणाले की अरे भाऊ तुमची चळवळ खूपच, एक काम करा, जे काही ॲक्टिव्हिटी आम्ही करतो करा चित्रपट. त्यांनी मला गो हेड बघितला. ते उभे राहिले सोडून इकडले सगळे एफर्ट मी माझे लावले. अमरावतीचे प्रफुल्ल भाऊ, चंदू, आमचा तो चौधरी मयूर, विराज जाकर, पल्लवी सपकाळ, अख्ख्या विदर्भातले कलावंत घेतले. आणि लीड कॅरेक्टरमध्ये किरण माने, संदीप पाठक आणि किरण खोटे, तिघेही ग्रामीण भागातले. त्यांना शेतीमातीचं नातं ज्यांचं फक्त आहे आणि सगळी टेक्निकल साईड मुंबईतली वापरतात.
आपणही वापरणं शिकलं पाहिजे. आणि सगळे घेताना व्यवस्थित स्मार्टली मराठीतली टाळी आणि हिंदीतली घेतली. मला माहित मराठीतली जर मी घेतली ते कॉम्प्युटर येऊन देणार रोखो दिसतो. तर 8 वर्ष आधी बोलले होते पुण्यामध्ये की हरीश आणि शांत मुंबईमध्ये आले तुम्हाला मराठी आपण मराठीमध्ये हात घालू आपण हिंदीतली टेक्निकल साईड सगळी घेतली पाहिजे. अजय ठाकूर सारखा स्टडी कॅम्पला मुलगा आपल्या अकोल्यातला त्याला आपण यामध्ये वापरला. आणि सुरेश देशमाने सारखा मराठवाड्यातला शेतीमातीशी नात असलेला सिनियर डीओपी यांनी 100 सव्वाजी चित्रपट केले ते आपले डीओपी आहेत. त्यांचा लेस बोलतो त्यांची एक ब्लॉक बोलतो असा डीओपी आपण आपल्यासोबत जोडून घेतो. आणि पालक म्हणून त्यांचा अनुभव दादा तुम्ही सोबत पाहिजे आणि पालक म्हणून सोबत पाहिजे किंवा असे काय असेल ते आपण नंतर बोलू. त्यातल्या ह्या प्रक्रियेत ना सगळे लोकेशन विदर्भातले वापरले उर्वरित सगळे कलावंत विदर्भातले वापरले. आणि 17 दिवसामध्ये फक्त त्याची शेड्यूल शीट 25 दिवसाची होती. 17 दिवसामध्ये चित्रपट कंप्लीट केला. की दिवस वाढला की बजेट वाढलं पण टेक्निकल कॉम्प्रोमाइज कुठेच केले नाही. पोस्ट प्रोडक्शन मी स्पष्ट म्हणा प्रोडक्शन कंपनीला की तुम्ही म्हणाल इथं कर तिथं कर खातून मात्र ठिकाणी मी करणार नाही. मिराजमध्ये केलं कारण की आम्ही तांत्रिक दिशा फार कमजोर पडतो आणि फार आरंभशूर आहे. आम्ही एखादी गोष्ट कौतुकाने करायला जातो आणि कौतुकामध्ये वाहत जातो. त्याचा तो टेक्निकल पार्ट आहे त्याचा तो क्लासिकल नेस आहे त्यामध्ये पॅशनेट काम करावं लागतं त्यामध्ये झोपून द्यावं लागतं. ते आम्ही करत नाही पण आमच्या क्रांत फसत नाही. हे पण मला बोलायचं की विदर्भामध्ये चित्रपट चळवळ का रुजू शकत नाही. सतेज होतं नाट्याजवळ तर तुम्ही आम्ही रुजू विदर्भामध्ये चित्रपट चळवळ का रुजू शकत नाही ती रुजू शकते हा विश्वास आहे. म्हणून तेव्हाच्या निमित्ताने चित्रपट चळवळ सुरू करण्यासाठी बाहेर पडले. टीझर येईल ट्रेलर येईल प्रमोज येईल ते पोहोचत तुमच्यापर्यंत सगळ्या मोठ्या एजन्सीज कामी लावलेल्या पण कुठेतरी डायलॉग झाला पाहिजे संवाद झाला पाहिजे. आपली जी तडक आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आपली तडक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आपल्या प्रोडक्शनमध्ये आपली जी काही निर्मिती आहे आपलं जो काही संघर्ष आहे आपण सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि सोबत घेऊन पुण्यामध्ये लोकांना दाखवलं पाहिजे की यस आम्ही आमची कलाकृती टिकवू शकतो जगवू शकतो आणि मोठी करू शकतो. आमचा रसीद आमच्या कलाकृतीला स्वीकारतो आणि हे आव्हान मी तुमच्या सत्यशोधसारखा सुंदर चित्रपट दिले जेवण करून तयार केला. काय संघर्ष केला मला माहिती आहे. पहिला फसला दुसरा केला. त्या हिशोबाने सत्यशोध फार चांगला चालला सगळ्या जवळच्या लोकांनी हात लावला आई चालला नो डाऊट. त्यावेळेस देवकीनंदन गोपाला नडेरी सुट्टी तयार केला डॉक्टर लागून नाही किती धाडस. गाडगे बाबा काही ह्या व्यावसायिक विषय असू शकतो तत्वज्ञान मांडणारा माणूस पण डॅडींनी धाडस करून पदार्थ पैसे खर्च करतो. देवचित्रपट उभा कापला देवकीनंदन गोपाला उभा केला डॉक्टर लागू घेतली. तो आपला मार्क आहे त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. आपल्याकडे पण चांगल्या कलाकृती चांगले विषय आहेत चांगले काम करणारे लोक आहेत. आम्ही आमचा विश्वास फक्त परत आपल्याकडे आणला पाहिजे. हा जो महिला सन्मानाबद्दलचा माझा जो विषय पडला की त्याच्या महिलांनी जेव्हा पाहिल्या वाटलं की नाही आता यांचा विषय आला पाहिजे महिलांबद्दल बोलणं सुरू झालं पाहिजे महिलांच्या रिस्पेक्टबद्दल बोललं पाहिजे. सर्व चित्रपटामध्ये मग सुरुवात करायच्या आधी त्या महिलांना एकत्रित करून त्याच्या कार्यशाळा घेतल्या त्यातनं महिला निवडल्या त्यांच्या संघटनेच्या कथा समजून घेतल्या पेटकरांनी स्क्रिप्ट केलं आणि तेरवं नाटकाची निर्मिती केली. तेरवं नाटक जगातल्या 77 नाटकांमध्ये निवडलं गेलं आणि इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये सादर झालं. तेरवं नाटक 99व्या नाट्यसंमेलनामध्ये झालं 100व्या नाट्यसंमेलनामध्ये झालं आणि आता 101 निमंत्रण आलं. हॅट्रिक करणारं महाराष्ट्रातलं पहिलं नाटक नाट्यसंमेलनामध्ये अशी कशी कलाकृती झालं. मेटा फेस्टिवल दिल्ली जे 14 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान आहे त्यांनी स्वतःहून फोन केला हरीजी आपका तेरवा हमें चाहिए. ते 6 नाटकं घेतात देशातून एवढे सरांना चांगलं माहिती आहे त्यांनी तेरवची निवड केली. कलाकृती चांगली आहे विषय चांगला आहे. तेरवावरती आर्टिकल हिंदूमध्ये लिहून आलं. हिंदूचं आर्टिकल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची मरियन मस्लन नावाची सायकोलॉजी वाचते ते छोटी आहे ती तिथं मला फोन करते आणि म्हणते की आम्ही इंडिया आने के बाद आपको मिलती होती भारतानंतर मला भेटायला घरी येते बोलतोच माझ्याकडे सांगते हा विषय समजून घेते. आता ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 3 वर्षांची फेलोशिप घेऊन या विषयावरती रिसर्च करते आहे. हे किती मोठं यश आहे. त्या बायकांच्या पदामध्ये फक्त दुःखाने दुःख पडलं त्या बायकांचा संघर्ष अभ्यासासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी एक सायकोलॉजिस्ट घेते. हे खूप मोठं यश आहे आमचं आपल्या सगळ्या लोकांचं. ती वर्षातून 2दा येते 6-6 दिवस आठवड्याभर इथे राहते. यवतमाळ दारवा वर्धा
अमरावती ग्रामीण त्या बायकांच्या घरी जाऊन थांबते, त्यांच्याशी चर्चा करते आणि सगळ्या तुमचे सगळं दखल घेतात. दखल घेतली असं नाही आहे. आम्ही आमच्याकडे न्यूनगंड मारायला आम्ही फार कॉम्प्लेक्सली भरतो. न्यूनगंड भरलेला आहे आणि हा न्यूनगंड जोपर्यंत आम्ही मारत नाही तोपर्यंत आमचं स्वतः जागरूक. मग विचार केला की नाटक खूप गाजलं, खूप प्रयोग झाले, पण हे किती लोकांपर्यंत पोहोचेल हा विषय. महिलांबद्दलचा डाला कधी सुरू होणार, म्हणजे जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून मग तेव्हा चित्रपटाची संहिता लिहिली. विशेष म्हणजे नाटकामध्ये त्याच महिला काम करतात ज्यांच्या नवऱ्यांनी आत्महत्या केली. हे करताना मी तयार अभिनेत्या पण घेऊ शकत होतो, पण ते रिअल एक्सप्रेशन राहिले नसते, फक्त रिअल एक्सप्रेशन राहिले असते. रिअल एक्सप्रेशन म्हणून नेमकी त्याच बायकांना घेतलं, त्या बायका इतक्या कॉन्फिडंटली आज परफॉर्म करतात आहे आणि त्याच बायकांना चित्रपटामध्ये पण घेतलं. पण तुम्हाला या चित्रपटामध्ये तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली, त्या सामाजिक व्यवस्थेच्या चुकांमुळे, तिथल्या सत्तेच्या चुकांमुळे ती बाई आपल्या वेदना, आपल्या संवेदना, आपलं जगणं, आपला संघर्ष सिल्वर स्क्रीनवर घेऊन येते. ते खूप मोठं अचिव्हमेंट आहे आणि जगामध्ये पहिल्यांदा बघितला. तिच्यासाठी एकदा फक्त स्वतःला उभं करून पहा, तुम्ही 100% चित्रपट पाहायला जा, थिएटरमध्ये जा. तिच्या जगण्याशी माझा काय संबंध आहे, तिच्या व्यक्तीशी माझं काय नातं आहे, हे जर आम्ही समजून नाही घेतलं तर मला वाटतं की आपण फार ड्राय झाले आहोत. या चित्रपटाच्या निमित्ताने समाजातला ओलावा परत कुठेतरी बाहेर यावा, कुठेतरी एक छोटासा झरा फुटावा, एवढीच आमच्या लोकांची अपेक्षा आहे. आणि या सगळ्या महिलांचं जगणं सामाजिक व्यवस्थेने मान्य करावं म्हणून तेव्हा या चित्रपटाची धडपड आहे. व्यावसायिकसाठी मी तुमच्याकडे डायलॉग करायला नाही आलो, मी स्पष्ट सांग. त्यानंतर मी किती चित्रपट करील, काय करेल, तो सगळं सेकंडरी पार्ट. सतीश बोलले त्या पद्धतीने कमर्शियल आणि त्या पद्धतीचा मसाला चित्रपट मी आरामाने करू शकतो. आम्ही या पद्धतीने चित्रपट केले पाहिजे. आम्ही आमच्या वेदना समाजासमोर आणल्या पाहिजे, आपण बोललो पाहिजे. आपण सगळे या चित्रपटाचा एक भाग म्हणून तिथे बसलेला आहे. नवे मी तुम्हाला पालक म्हणून हे पालक तुम्ही स्वीकारा. म्हणजे सगळ्यांचे नंबर्स आम्ही सोबत घेतलेले आहेत. ते नंबरचा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार, फिल्म क्लब अमरावती. काय भांडण आहे हे समजून बोर उघडाले का बंद करू. फिल्म क्लब अमरावती. माझी अशी इच्छा आहे की चित्रपट चळवळ सुरू करत असताना तुमची पण मदत लागेल. गावागावामध्ये फिल्म क्लब तयार झाले पाहिजे. पुण्या मुंबईमध्ये होतात. सुंदर जागा विजय सरांची आहे. मी त्यांना विनंती करतो आपल्या सगळ्यांकडे महिन्यात एकदा जागा आम्हाला उपलब्ध करून द्या. महिन्यात एक चित्रपट आपण इथे पाहायचा, त्यावरती चर्चा करायची. मंडेलासारखा सुंदर चित्रपट किती लोकांनी पाहायला सांगा त्या बाबतीत. एका बोटाची ताकद काय असते मला भाषेची गरजच पडत नाही. इतका सुरेख, इतका सुंदर आणि ताकदीचा चित्रपट मंडेला प्रत्येकाने पाहायला. 12th फेब प्रत्येकाने फॅमिलीसह पाहायला. तिथे केरळामध्ये मला नॅशनल अवॉर्ड मिळाला, चित्रपट किती लोकांनी पाहिला नाही पाहिला, तो आपण पाहायला पाहिजे. इथे स्क्रीन आहे. 575 परिवार मुलांसहित इथे यावं, चहा घ्यावा, चित्रपट पाहावा, त्यावरती चर्चा करावी. असे फिल्म क्लब आपले तयार झाले पाहिजे. आमचा कल्चरल सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. आमचा कल्चरल सेन्स डेव्हलप होत नाही म्हणून लोक आमच्यावरती आपण किती बिहेव करतात. विदर्भात लोक रसिक आहे, फक्त पैसे द्यायला होते, त्याची रसिकता प्रगल्भ नाही आहे असं ते जे म्हणतात. त्याचं कारण हे आहे की आम्ही स्वतःला प्रगल्भ केलं नाही, आमचा सेन्स डेव्हलप केलं. या निमित्ताने आमच्या सगळ्या लोकांचा, आमच्या रसिकतेचा कुठेतरी हा कल्चरल सेन्स, सोशल सेन्स हा डेव्हलप झाला पाहिजे. आमची समज विकसित झाली पाहिजे आणि आमची टेस्ट ही आमची राहिली पाहिजे, इतरांची होऊ नये. म्हणून हा क्लब आपण सुरू करावा अशी मी विनंती करतो. हा क्लब सुरू केल्यानंतर मी प्रॉमिस देतो की जेव्हा का तुम्ही इथे एकत्र याल महिन्यात एकदा, तेव्हा कोण सेलिब्रिटी पाहिजे मला सांगा. त्याला फक्त 10 मिनिटं आपण व्हिडिओ कॉन्फरन्स वरती घेऊया. कुठली 2 प्रश्न निवडून ठेवायचे. सर आम्हाला 2 प्रश्नांचं विश्लेषण तुम्ही सांगा. एक 2 प्रश्न विचारायचे, 2 प्रश्नांच्या उत्तरं तुम्हाला देतील. त्यानंतर त्यांचं आपण गणेश पण म्हणत जाईल आणि त्यांना मॅसेज कमी होईल की आता विदर्भातला रसिक साधा घोडा राहायला तयार नाही. आता हे आपले शस्त्र पाहण्यासाठी पुढे आहे. हे एक मी या निमित्ताने करावं आणि तेरवं चित्रपटाच्या निमित्ताने हे चळवळ आपण आपल्या मातीमध्ये रुजवावी. आपण थिएटर केलं, आपण थिएटर करतो. झाडीपट्टीसारखं सशक्त थिएटर आज महाराष्ट्रात कुठेच नाही. पुण्या मुंबईवरून येतात, लाखो रुपये कमवतात आणि आपल्या घरी वापस जातात. 10-10 लाख रुपयाचं काउंटर असतं एकेका नाटकाचं. एका गावामध्ये एका वेळेस एका रात्री 9-9 नाटकं सादर होतात. तरी 5-5 हजार लोक असतात. ही रसिकता आमची आहे. ही रसिकता आम्हाला दादासाहेब खापर्डेंनी दिली. ही रसिकता आम्हाला धैर्यशील वाघांनी दिली. या सगळ्या लोकांनी ह्या लोकांना पुसलं नाही त्या. आम्ही का नंतर पडतो, आम्ही का मागे पडतो. ही चळवळ आपण नव्याने सुरू करूया.
ही चळवळ उभी राहिली आणि विदर्भातल्या निर्मात्यांना एक मेसेज गेला की नाही आता विदर्भातला माणूस अलर्ट झालेला आहे की आपोआप पैसे द्यायला तयार होते. त्यांचा विश्वास गेलेला आहे. विश्वास गमवण्यामध्ये आम्ही काय करतो? काही थातूर मातूर उभं करायचं, माफ करा, मला कुणाला हे करायचं नाही, म्हणजे वास्तवात आपण मांडलं काही उभं करायचं, कशीही क्वांटिटी घ्यायची, वाजा खूप करायचा, राहत काहीच नाही, व फुल पण आम्ही कौतुकामध्ये वाहत जाणारे लोक आहोत. आराम बसून स्ट्रगल आम्हाला कळत नाही, फाईट करतात आणि जे काही करतो ना ते नशा घेऊन करतात. झोपून देता आलं पाहिजे, सर्वंकष विचार करून करता आला पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन करता आलं पाहिजे. कसले एक देवे ठेवता, तो त्या ग्रुपचा हा या ग्रुपचा, किती दिवस राहणार आहे तुम्ही? कोरोना आला गेला तर माहिती नाही मिळलं. कशासाठी? नासूकले का नाटकासाठी? त्याच्या नाटक नको मी तुला तयार केला, तू तयार केला म्हणजे तिला पैसे नाही का? तुझ्या तयार केलं. हे असले अप्रोचेस, असले अप्रोचेस तिकडे हे नाही आहे. जिथे मला रिस्पेक्ट आहे तिथे मी काम करेन, त्या संपला विषय. प्रत्येकाचा अनुभव घेता आला पाहिजे, माझाही अनुभव घेता आला पाहिजे, सरांचा अनुभव घेता आला पाहिजे, निशाणेचा अनुभव घेता आला पाहिजे, गवळीसांचा अनुभव घेता आला पाहिजे. प्रत्येकाची आपली शैली वेगळी असते, त्यातनं माणसं मोठी होतात. हे मोठं पण आपल्यामध्ये आहे. अमरावती खूप चांगला आहे, मी याच्या आधी पण शिबिरं घेतलेली आहे. अमरावतीमध्ये एखादं प्रोडक्शन वगैरे माझी खूप इच्छा आहे. म्हणजे पुराणा नेहमी म्हणतो माझं ॲग्रो थिएटर आहे, मी शेतामध्ये थिएटर उभं केलं. 7-8 राज्यातले मुलं ते येतात, थांबतात, नाटकं बसवतात आणि प्रयोग होतात. आपल्या बिलकुल यायचं तर आपण नक्की या. ही चळवळ आपण रुजवली पाहिजे. तेरवा चित्रपटाच्या निमित्ताने हा जो ग्रुप तयार होईल, त्या ग्रुपवरती सगळं मुंबईत डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आम्ही कुठेही मध्ये राहत नाही. गावागावातले फिल्म क्लब तयार करून आम्ही आमच्या एजन्सीला पाठवतो आहे. एका वेळेस सगळ्या जिल्ह्यातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्टर्स, टीजर्स, गाण्यांचे प्रमोट, डायलॉग प्रमोट हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही तुमच्या परीने तुमच्याशी संबंधित जे लोक असतील त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि या शेती, माती आणि महिलांच्या सन्मानाची लढाई आपण सगळे सहभागी व्हा अशी आग्रहाची विनंती करतो. आम्ही सगळ्या लोकांनी खूप मेहनत करून संघर्ष करून हा प्रयोग केलेला आहे. ही लढाई सुरू केलेली आहे. त्या लढाईचे आपण सगळे सैनिक होऊया, सहभागी होऊया, त्याचा पालकत्व तुम्ही स्वीकाराल अशा मी बाळगतो. माझ्या बोलण्यात एखादा शब्द तिकडे गेला असेल तो माझा आहे, तो माझ्याबद्दल ठेवा, तुम्ही विसरून जा, माफी मागणार नाही. आणि हा चित्रपट पाहायला जाताना किमान आपल्या परिसरातल्या 3-4 एकल महिला, आम्ही विधवा शब्द वापरत नाही, आम्ही एकल सिंगल वुमन हा शब्द वापरतो. आणि तुमच्या घरात जी तुमचं श्रम कमी करणारी, जिला तुम्ही मोलकरीण म्हणता, सहकारी मदतनीस म्हणतो, त्या मदतनीसेला पण सोबत दिवाळीला नासुकी 200 रुपयाची साडी घेऊन कौतुक करून घेऊ. एकदा नवरा बायको तुमचं श्रम कमी करणारी घरची जी बाई आहे तिला पण सोबत द्या ना चित्रपट पाहिजे. तिच्या नावाची 4 शब्द देईल आपल्याला. हाही प्रयत्न करा, हे डिक्लेरेशन करा. आणि एकल महिलांचा शोला पाहायला जात त्या दिवशी ग्रुप वाईज जाताना 5 महिलांना एक गुलाबाचं फुल देऊन त्यांचा सत्कार करा, सन्मान करा, त्यांनी आपण चित्रपटाला. काही लोकांना डोनेशनमध्ये तिकीट्स मागा की आम्हाला 10 तिकीट द्या, आम्हाला 20 तिकीट द्या, आम्हाला 25 तिकीट द्या, कोणाला शो द्या आणि त्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना म्हणाले हा चित्रपट पहा. चित्रपटगृहापर्यंत जाऊन आपण सगळे चित्रपट पाहणार यावरती माझा विश्वास आहे. कारण की माणूस बदलतो यावरती विश्वास आहे. हा विश्वास महात्मा फुलेंना होता म्हणून मला आहे. हा विश्वास बाबासाहेब आंबेडकरांना होता म्हणून मला आहे. हा विश्वास सावित्रीला होता की माझ्या मुली शिकतील आणि म्हणून मला आहे की माझ्या मुली आता एक परत नव्याने शिकून आपला मार्ग बदलतील. हा विश्वास मनामध्ये ठेवतो. त्यासंबंधी पावती तुमच्याकडनं घेतो आणि थांबतो. लव यू.